सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व डॉक्टर प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 29 मार्च रोजी आरोग्य शिबिर 20 वर्षाखालील दिव्यांग रुग्ण मुलांसाठी होप फॉर होपलेस या मोफत होमिओपॅथिक शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली। श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व मुंबई येथील डॉक्टर प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत हा शिबिर संपन्न होईल। या शिबिरात डॉक्टर प्रफुल्ल विजयकर व वैद्यकीय पथकाच्या वतीने 20 वर्षाखालील दिव्यांग मुलांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात येतील। तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च सेंटर तथा डॉक्टर अपर्णा सामल व श्री स्वामी महाराज देवस्थानचे श्री स्वामी समर्थ रुग्णालयाचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे। या शिबिराच्या माहितीसाठी डॉक्टर अर्पणा सामाल यांच्याशी संपर्क साधावा। 7499 788 400। हॅलो, नमस्कार। मी डॉक्टर अपर्णा सामल, होमिओपॅथिक कन्सल्टंट। प्रफुल्ल विजयकर यांचा होप फॉर होपलेस कॅम्प हा अक्कलकोट येथे महेश इंगळे यांच्या वटवृक्ष स्वामी समर्थ यांच्या देवस्थानच्या सहयोगाने आपण गेल्या 3 वर्षापासून दिव्यांग मुलांसाठी मोफत शिबिर आयोजित करत आहोत आणि हा शिबिर आता येत्या रविवारी म्हणजे 29 मार्चला आयोजित केलेले आहे। तरी या शिबिराचा बहुतेक लोकांनी फायदा घेत आहेत आणि त्याचा फायदा त्यांना होत पण आहे। खूप दिव्यांग मुलं जे मतिमंद आहेत, गतिमंद आहेत, मूकबधिर आहेत, ज्यांना चालता येत नाही आहेत, त्यांना आज आम्ही जे रिझल्ट बघतोय ते बोलू शकत नाही तेवढा चांगला रिझल्ट आहे। आणि एक पेशंट हैदराबादवरून पण येत आहेत, त्यांना पण रिझल्ट छान आहेत आणि त्यांनी त्यांच्या बाजूला शेजारी जे असतात त्यांना बघितलेल्या मुलांना पण ते इकडे घेऊन येतात। माझी एकच विनंती आहे सोलापूरकरांना की तुम्ही पण सगळ्यांना, जे पण मतिमंद आहेत, गतिमंद आहेत, मूकबधिर आहेत किंवा कर्णबधिर आहेत, ज्यांना चालता येत नाही, अशा मुलांना मदत करावी आणि त्यांना हा न्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचावी, माझी विनंती आहे। थँक्यू।